नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विकास विभागाअंतर्गत आणखी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि ही अपडेट जी असणार आहे, ही अपडेट निवड सूची आणि प्रतीक्षा सूची संदर्भात असणार आहे। तर बघा, आदिवासी विकास विभागाअंतर्गत ठाणे विभागाअंतर्गत कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारीची गुणवत्ता यादी प्रसिद्ध झालेली होती आणि आता निवड यादी आणि प्रतीक्षा यादी ही जाहीर झालेली आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण ठाणे विभागाअंतर्गत कनिष्ठ विस्तार शिक्षण अधिकारीची निवड यादी कशा प्रकारे बघायची या संदर्भात संपूर्ण माहिती बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करून घ्यायचं आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, निवड यादी बघण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून घेतल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे इंटरफेस ओपन झालेला दिसेल। त्यानंतर बघा, तुम्हाला या ठिकाणी ताज्या बातम्या नावाचा पर्याय दिसेल। तर या ठिकाणी या ताज्या बातम्या नावाच्या पर्यायामध्ये तुम्हाला बघा पहिला पर्याय आलेला दिसेल, अपर आयुक्त ठाणे निवड सूची पद कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी। या ठिकाणी कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकाऱ्याची निवड सूची आलेली आहे। तर बघा, या पर्यायावर क्लिक करून ती यादी आपण डाउनलोड करून घेऊया आणि त्यामध्ये काय माहिती दिलेली आहे ती बघून घेऊया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यादी डाउनलोड झालेली आहे आणि ही यादी जी असणार आहे दिनांक 14 जुलै 2025 रोजीची, म्हणजेच आजच्याच तारखेची ही यादी असणार आहे आणि या ठिकाणी जाहीर सूचना सुद्धा दिलेली आहे। तर जाहीर सूचना काय दिलेली आहे ते आता आपण बघून घेऊया। तर बघा, दिनांक 5/10/2024 रोजी आदिवासी विकास विभागातील 17 पदनामांची एकूण 611 रिक्त पदभरतीसाठी सरळ सेवा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। तर कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी या संवर्गाकरिता लेखी परीक्षा IBPS मार्फत दिनांक 22 व 25 एप्रिल 2025 रोजी परीक्षा घेण्यात आलेली होती। अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग ठाणे विभागातील कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी या संवर्गाकरिता आरक्षणानुसार उमेदवारांची निवड सूची व प्रतीक्षा सूची जी असणार आहे ती www.maharashtra.gov या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे। तर बघा, या ठिकाणी सोबत निवड सूची व प्रतीक्षा सूची या ठिकाणी दिलेली आहे। तर बघा, तुम्हाला थोडं खाली आल्यानंतर या ठिकाणी निवड सूची आणि प्रतीक्षा सूची आलेली तर दिसेल। तर बघा, या ठिकाणी खाली आल्यानंतर तुम्हाला निवड सूची आणि प्रतीक्षा सूची सुद्धा दिसून येईल। तर बघा, या ठिकाणी अपर आयुक्त आदिवासी विकास ठाणे सरळ सेवा भरती सन 24-25 कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी पदभरतीकरिता निवड सूची, या ठिकाणी निवड सूची असेल। तर बघा, या ठिकाणी अनुक्रमांक दिलेला आहे, गुणवत्ता क्रमांक दिलेला आहे, बैठक क्रमांक दिलेला आहे, नाव दिलेलं आहे, मूळ प्रवर्ग, जन्मतारीख आणि प्राप्त गुण आणि शेरा। तर बघा, या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली असणार आहे तर त्या विद्यार्थ्यांचे या ठिकाणी नाव असणार आहे, बैठक क्रमांक आणि त्याबरोबर किती मार्क्स पडलेले आहे, प्राप्त गुण या ठिकाणी तुम्हाला दिसून येतील। तर बघा, या ठिकाणी खुला प्रवर्गासाठी 180 मार्क्स पडलेले आहे, खुला प्रवर्गातील महिला व्यक्तीसाठी 180 मार्क्स आहे, त्यानंतर खुला प्रवर्ग 178 OBC कॅटेगरीतून असणार आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी या यादीमध्ये नाव चेक करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा, या ठिकाणी अनुसूचित जाती प्रवर्गाची सुद्धा या ठिकाणी निवड सूची दिसणार आहे। त्यानंतर अनुसूचित जमातीत सुद्धा या ठिकाणी दिलेले आहे। त्यानंतर बघा, अनुसूचित जमाती प्रवर्ग, विजा अ प्रवर्ग, भज ब प्रवर्ग या ठिकाणी संपूर्ण प्रवर्गाची निवड सूची या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल। तर या प्रकारे तुम्ही यादी डाउनलोड करून घ्यायची आहे आणि या यादीमध्ये तुम्हाला तुमचं नाव चेक करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्यायचं आहे, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या अपडेट ह्या तुमच्यासाठी घेऊन येत राहू। तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।